नमस्कार. मी इंद्रनील बंकापुरे आणि आपण वेगवेगळी मंदिरं बघत फिरत असतो. आज आपण एका अशाच भन्नाट जागी आलेलो आहोत आणि ती जागा भारतात नाहीये. आज आपण कमीत कमी 1500 वर्ष जुनं व्हिएतनाममधलं शंकराचं मंदिर बघणार आहे. अचानक पाऊस चालू झाल्यामुळे पुढची माहिती ही आपल्याला छत्रीच्या आधारानं घ्यावी लागणार आहे आणि होपफुली यू विल अंडरस्टँड. सो आपण आत्ता मायसन नावाच्या मंदिरांमध्ये आहोत आणि साधारण 1200-1500 वर्षापूर्वी बांधली गेलेली ही मंदिर आहेत. इथे चाम नावाचं राज्य होतं आणि हिंदू धर्म हा त्यांनी त्यांच्या कोरला ठेवूनच हे सगळं काम उभं केलं आहे. त्यामुळे व्हिएतनाममध्ये बऱ्याच भागात आपल्याला ही मंदिरं बघायला मिळतात. तर आपण जाऊयात, ती मंदिरं बघूयात, तिथं नक्की काय काय आहे ते पण समजून घेऊयात. या मायसन सँक्च्युरीमध्ये साधारण तिकीट हे 150 डॉंग 1.5 लाख डॉंग पर पर्सन आहे. म्हणजे आपल्याकडचे साधारण 600-650 रुपये होतात. पण इथली व्यवस्था ही खूप छान आहे. आतमध्ये आल्यावरती आपल्याला अशी शटल सर्व्हिस असते आणि इथून आपण मंदिराच्या मुख्य भागाकडे आपला प्रवास हा सुरू करतो आणि तिकडे जातानाचा संपूर्ण एरिया जो आहे तर तो पण खूप सुंदर आणि हिरवागार असा असलेला परिसर. एका फ्रेंच आर्किओलॉजिस्टनं काही वर्षांपूर्वी या जागेचा शोध घेतला आणि साधारण A to K अशा पद्धतीनं याची विभागणी केली आणि अशी वेगवेगळी कॉम्प्लेक्सेस हे इथं आपल्याला दिसतात. माझ्या पाठीमागं पण एक सुंदर विटांचं काम केलेलं मंदिर आपल्याला बघायला मिळतं. या भागामध्ये सलग काही 100 वर्ष काम चालू होतं. म्हणजे अगदी 4थ्या-5व्या शतकापासून ते 11व्या-12व्या शतकापर्यंत सलग इथं काम चालू होतं आणि त्याचे वेगवेगळे पुरावे हे या मायसनमध्ये आपल्याला बघायला मिळतात. या मंदिराकडे जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडच्या मंदिरांसारखीच रचना इथं दिसते की समोरच्या बाजूला मंडप वगैरे भाग दिसतो आणि पूर्वेकडून या मंदिराचं प्रवेशद्वार आहे. याच्या पायऱ्या आखीव रेखीव विटांनी केलेलं बांधकाम हे नजरेत भरणारं काम आहे बरं का. आणि याच्यावरती फार शिल्प नाही आहेत, पण एक खूप छान गोष्ट इथं आपल्याला दिसते. म्हणजे पद्मावरती बसलेली आहे, 3 चेहरे आहेत. तर कदाचित सप्तमातृकांपैकी ब्रह्मदेवाची शक्ती असलेली ही ब्रह्माणी पण असू शकते. आपण आता ग्रुप F नावाच्या ठिकाणी आलेलो आहे. हे समोरचं जे स्ट्रक्चर दिसतंय ते स्ट्रक्चर हे कदाचित एंट्रन्स स्ट्रक्चर असेल आणि मग इकडनं पुढं गेल्यावरती शंकराला अर्पण केलेलं हे भव्य मंदिर आपल्याला दिसतं. दुर्दैवानं अमेरिका व्हिएतनाम युद्धामध्ये इथल्या संपूर्ण जागेचं हे अतोनात नुकसान झालेलं आपल्याला दिसतं. या ठिकाणी त्यांनी एवढी सुंदर रचना केलेली आहे की एका बाजूला आपल्याला देवकोष्ठ दिसतात. तिथं कदाचित शंकराशी निगडीत वेगवेगळ्या अवस्थितींचं शिल्पांकरण त्यांनी इथं केलेलं असेल आणि इकडं जर तुम्ही बघितलं तर अत्यंत एक भव्य दिव्य शंकराचं पिंडी ही आपल्याला दिसते. म्हणजे अगदी मूले ब्रह्मा तथा मध्ये विष्णू स्त्री भुवनेश्वर असा जो श्लोक आहे की सगळ्यात खाली ब्रह्मदेव, मग विष्णू आणि मग वरती सदाशिव, तर या रूपामध्ये शंकराची पिंडी इथं केलेली आपल्याला बघायला मिळते. या मंदिरांचं अमेरिका व्हिएतनाम युद्धामध्ये किती नुकसान झालंय त्याचा अंदाज हा या मंदिरांच्या मध्ये बॉम्बमुळं पडलेले जे खड्डे आहेत ना, त्या खड्ड्यांचा आकार बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. हे असे अनेक खड्डे या भागात वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला दिसतात. याच मंदिरामध्ये आपल्याला आतमध्ये येताना एक सुंदर द्वारपालाचं शिल्प दिसतं आणि त्याच्यामध्ये त्याचे कपडे, त्याचे दागिने, त्याच्यानंतर हातामध्ये असलेले चामर, अशा सगळ्याच गोष्टी खूप छान त्यांनी इथे कोरलेल्या आहेत. याच शिल्पाच्या समोरच्या बाजूला हा जो भाग आहे तर इथे एक सुंदर गणपतीचं शिल्प होतं. ते शिल्प त्यांनी आता
दानांग गावातल्या चाम स्कल्पचर म्युझियममध्ये हलवलेला आहे. शंकराची एक अत्यंत लाडकी गोष्ट म्हणजे त्याचा नंदी बरं का. आणि हा नंदी शंकराच्या ऑलमोस्ट सगळ्या मंदिरांमध्ये आपल्याला दिसतो. इथं पण हा नंदी मंदिराच्या बाहेरच्या बाजूला त्यांनी ठेवलेला आहे. दुर्दैवानं चेहरा जरी भगनजरा असला तरी सौंदर्य मात्र अजिबात कमी झालेलं नाही आहे शिल्पाचं. मंदिरांच्या बाबतीतली सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात खरी माहिती ही आपल्याला मिळते ते तिथे असलेल्या शिलालेखांमधून. तो जो शिलालेख आहे त्याच्यामध्ये इथल्या राजानं खूप सुंदर वर्णनं केलेली आहेत. चाम डायनेस्टीबद्दल वर्णन केलेली आहेत. आणि एवढंच नाही तर इथं असलेला हिंदू धर्माचा प्रभाव हा कितपत होता तर अगदी भारतामधल्या गंगेच्या नावावरून देखील इथल्या राजांनी स्वतःची नावं ठेवलेली आपल्याला बघायला मिळतात. प्रकाशधाम विक्रांत वर्मा यानं लिहिलेला हा शिलालेख आहे. आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे होऊन गेलेले राजे, त्याच्या आधीचे होऊन गेलेले राजे, त्यानं केलेलं काम या संदर्भातली सगळी माहिती इथे आपल्याला उपलब्ध होते. हे खूप मोठं वारसा स्थळ असल्यामुळे आपण याचा व्हिडिओ 2 भागांमध्ये करतोय. आत्तापर्यंत जी तुम्ही माहिती बघितलीत ती नक्की डोक्यात ठेवा. आणि आपला पुढचा भाग हा याच्यानंतरच आहे. तर तो पण सगळ्यांनी आवर्जून बघा आणि सगळ्यांपर्यंत ही माहिती नक्की पोचवा. धन्यवाद. भारतीय संस्कृती पसरली होती म्हणजे किती लांब पसरली होती याचं स्वतःलाच तुम्हाला उत्तर हे मिळू शकतं